नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता होणार शून्य। 10 वर्षापूर्वीचा नियम बदलला जाणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सध्या संपूर्ण देशभर नव्या 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे। नवीन 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। खरं तर जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने नव्या 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली। तसेच आता जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू केला जाईल अशी माहिती समोर येत आहे। पण नव्या वेतन आयोगात महागाई भत्ता संदर्भातील एक नियम चेंज केला जाणार अशी शक्यता आहे। यावेळी सरकार महागाई भत्तेची गणना करण्याचे सूत्र पूर्णपणे बदलणार आहे। मीडिया रिपोर्टनुसार यावेळी सरकार 10 वर्षाच्या डीए बाबतचा नियम बदलणार आहे आणि यामुळे डीए शून्य केला जाण्याची शक्यता आहे। पण जरी सरकारने डीए शून्य केला तरी देखील याचा सरकारी कर्मचाऱ्यांना फायदाच होणार आहे। सरकार महागाई भत्तासाठी बेस इयर बदलणार। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल केला जाणारा महागाई भत्ता म्हणजे डीए औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक यांच्या आधारे मोजला जातो। या निर्देशकांचे एक बेस वर्ष सुद्धा असते ज्याच्या आधारावर महागाईची तुलना केली जाते। सध्याच्या 7वा वेतन आयोग अंतर्गत डीए मोजण्यासाठी आधारभूत वर्ष 2016 ज्या वर्षी 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता तो वर्ष निश्चित करण्यात आले आहे। मात्र आता जेव्हा नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होईल म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून हे बेस इयर बदलले जाणार आहे। सरकार नव्या वेतन आयोगात डीए मोजण्यासाठी 2026 हे आधार वर्ष गृहीत धरणार आहे। आधार वर्ष बदलला की महागाई भत्ता सुद्धा रिसेट केला जाणार आहे। जेव्हा आधार वर्ष नवीन असते तेव्हा महागाई भत्त्याची गणना देखील नव्याने सुरू केली जाते। म्हणजेच नव्या 8व्या वेतन आयोगात महागाई भत्त्याची गणना शून्यापासून सुरू होणार आहे। मित्रांनो, बेस इयर का बदलले जाते आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, जाणकार लोक सांगतात की गेल्या दशकात म्हणजेच गेल्या 10 वर्षाच्या काळात लोकांच्या खर्च करण्याच्या सवयी, त्यांच्या गरजा आणि महागाईचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे। आज आपण ज्या गोष्टीवर खर्च करतो त्या 2016 पेक्षा खूप वेगळ्या आहेत। म्हणूनच महागाईचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना त्याचा खरंच फायदा मिळावा यासाठी आधार वर्ष चेंज केले जाणार आहे। महागाई भत्ता शून्य होणार। मित्रांनो, आधार वर्ष चेंज झाल्यानंतर महागाई भत्ता शून्य होणार आहे। खरं तर जानेवारी 2026 पर्यंत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 60 किंवा 61% पोहोचू शकतो। अशा परिस्थितीत हा 60 किंवा 61% महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जोडला जाणार आहे आणि महागाई भत्ता पुन्हा शून्य होणार आहे। म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात महागाई भत्ता जोडल्यास याचा कर्मचाऱ्यांनाच फायदा होणार आहे। विशेष बाब अशी आहे की महागाई भत्ता शून्य करण्याचा निर्णय 7वा वेतन आयोग लागू करताना देखील झाला होता। 7वा वेतन आयोग लागू करताना 125% महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जोडण्यात आला होता। आता नव्या 8व्या वेतन आयोगात सुद्धा तेच होणार आहे आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढेल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।